जय शिवराय मित्रांनो, आज आपण मालोजीराजे भोसले गडी शहाजीराजे भोसले स्मारक विरुळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे आलो आहोत. सोबत आहे आपली हाय टीम. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रॉपर ओरिजिनल आपलं वतन आहे, त्यांचं गडी आहे त्यांची. आणि ते छत्रपती शहाजीराजांचे शहाजी स्मारक आहे, शहाजीराजांचं राजे शहाजी महाद्वार. 18 जानेवारीला जयंती असते, शहाजीराजांची जयंती कार्यक्रम असतो तेव्हा चालू करतात. स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांचं स्मारक आपण बघू शकतो मित्रांनो. आमचे सांगली साहेब दर्शन घेत आहे. शेवरी पडेल जा 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 तुम्ही दोघी जा ना. हे म्हणू दीदी, आज तुझा फोटो येणार आता. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये पहिलं आपलं त्यांच्या गडीवर. काय आलं ह्या साईडला त्यांचा वाड्याचा अवशेष आहे, मागे दाखवलेला काय आल्यानंतर आपल्या ह्या गडीची आपल्याला अवशेष दिसत आहे. गडीची ही माती आपले हे बघू शकता. ते अवशेष हे श्री मालोजीराजे भोसले गडी वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे राष्ट्रीय गडी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर संभाजीनगरच्या 28 किलोमीटर व खुलताबाद या तालुक्यापासून 4 किलोमीटर अंतर असलेला जगप्रसिद्ध ठिकाण आहेत. स्वराज्य संस्था व छत्रपती पंजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावाची पाटील किंवा परिसरातले काही गावाची जहागिरी होती. त्यांच्या काळात हा मुलूक निजामशाही अंमलाखाली होता. बाबाजीने मालोजी व विठोजी या 2 मुले होती. सुरुवातीच्या काळात मालोजी राजे व विठोजी राजे हे आपल्या वडिलांसोबत वेरूळ या ठिकाणी राहत असत. मालोजींचा विवाह फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांच्या कन्येशी उमाबाईशी झाला. त्यांना शहाजी शरफजी हे 2 मुले होती. मालोजी राजे व विठोजी 2 बंधू निंबाळकर सैन्यात सामील झाले व त्यांनी आपल्या शौर्याने ते छाप पाडली. तत्कालीन परिस्थितीत निजाम व त्यांचे वजीर मलिक अंबर यांना लढाव्या व शूर सरदाराची नित्यांत आवश्यकता होती. मालोजी विठोजी राजांची मलिक अंबराच्या चाणक्य नजरेत तात्काळ भरली आणि मलिक अंबराने त्यांना निजामशाहीमध्ये सामील करून घेतले. मालोजी राजे यांनी रंकाळा येथे झालेल्या युद्धात आदिलशाही सैन्याचा प्रभाव केला. त्यांचा पराक्रम पाहून निजामाने त्यांना राजी पदी व पंच हजारी मनसब बहाल केले. मोगलांच्या निजामशाहीवर आक्रमण झाले तेव्हा निजामशाहीच्या वतीने मालोजीराजे मोठ्या सैन्यासह इंदापूरच्या स्वारीत तर गेले. 1606 मध्ये इंदापूर येथे झालेल्या युद्धात मालोजीराजा वीरगती प्राप्त झाली. मलिक अंबराला या मोगलांशी झालेल्या पहिल्या लढाईत मालोजीराजे यांचे पराक्रमामुळे विजय मिळाला. त्यांच्या पश्चात शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी बहाल करण्यात आली. श्री मालोजीराजांनी जनहिता अर्थ बरीच कार्य केल्याचा उल्लेख मिळतो. शिखर शिंगणापुरातील तलाव, वेरूळच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार त्यापैकी विशेष उल्लेखनीय कार्य आहेत. वेरूळची गडीची ही भूमी छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची कर्मभूमी आहे. त्या भूमीतून स्वदेश स्वाभिमान व स्वराज्य अंकुर फुटले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालन हे क्षेत्र अंतिम अधिसूचना शासन निर्णयानुसार संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत. राज्य संरक्षित स्मारक मालोजीराजे गडीचे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 14 संरक्षित आहे. गडीचे बांधकाम 16व्या शतकातील आहे. गडीची तटबंदी करता ज्या मातीची भिंत उभारल्या होत्या त्या भिंती सद्यस्थितीत अस्तित्वात नसल्या तरी याकरता केलेली दगडी पायाचे अवशेष शिल्लक आहे. मातीची भिंती उभारताना मातीची तणस कोंडा इत्यादी मिळालेले दिसून येते. त्याचप्रमाणे बांधकामात काही भागात विटा व दगड उपयोगात आणलेले आहेत. सद्यस्थितीत येथे 2 मातीच्या भिंती उभ्या आहेत व त्या 1 मीटर ते 1.70 मीटर एवढी ही भिंतीची जाडी आहेत. मालोजीराजे भोसले गडी येथे 2004, 5 व 2006 वर्षी उत्खनन करण्यात आले. या मुख्यतः स्वयंपाकघर खोल्याचे पाय भागाचे अवशेष, पूर्व पश्चिम भिंतीचे अवशेष मिळाले. साधारणतः 5 मीटर उंचीचा बुरुजाचा भाग मिळाला. तसे 2 धान्य कोटर व स्नानगृहाचे अवशेषही मिळाले. संरक्षित क्षेत्र सोडून दर्शनी भागात शहाजीराजे यांचे स्मारक इथे आपण बघू शकतो ते तिकडे. चला, या अशा पद्धतीने ही गडी आहे. मागे वरती झेंडा गडीवरती.
ती मातीची भिंत. तेव्हा तिकडे आपल्या वेरूळच्या लेण्या बघू शकतो मित्रांनो तुम्ही तिथे. वेरूळच्या लेण्या हा छत्रपती संभाजीनगरला जाणारा मार्ग त्या डोंगरापासून समोर. आणि ह्या इथे घृष्णेश्वरांचं मंदिर आहे. हे प्रशासन नाही आता यांनी केलंय खाजगी आपली आता प्रशासन केलंय आता. पण हे एक अखिल भारतीय मराठा छावा संघटना आहे किशोर भाऊ किशोर चव्हाणांनी केलंय. म्हणजे आता हे सगळं त्यांनी चालवलंय. हे म्हणजे आता हे त्यांच्या आल्यानंतर हे घृष्णेश्वराचं प्रवेशद्वार आहे. आज शनिवार आहे श्रावण शनिवार त्याच्यामुळे खूप गर्दी आहे बघा. आमचे येत आहे पद्धतीने असं आपलं हे मंदिर आहे. हे हे बघा शनिवारी आज सुट्टी असल्यामुळे किती पब्लिक आहे. लेण्यात दिसत नाही माणसंच माणसं. कैलास लेणी हा बाळा. ह्या वेरूळ लेणी वेरूळमधली कैलास लेणी बघा मित्रांनो. गणेशाची मूर्ती इथे पण ते दाखवलेलं हे ना इथे आहे रामायणाचं. हे ना वरती हे रामायण आहे. रामायण महाभारत हा ते काय दाखवलं असं ना. महाभारत एपिसोड फ्रॉम महाभारता. इथे महाभारत दाखवलेलं आहे. युद्ध महाभारतात युद्ध. सगळे ते महाभारत आहे सगळे. शेवटी चला चला तिथे त्या हरवत असतो तो. असा दगड होता ना ते वरती. हा दगड फोडला नाही पूर्ण. हे कसं उभे उभं वाटतं ना. आज बी किती वर्ष झाले तरी चांगलं भारी वाटतं.
फोटो गिटो काढा नाही खाल्ले नाही आता बंद आता आहे आपल्या 20च्या नोटेवरती हे चिन्ह आहे मित्रांनो, दाखवलेलं हे स्मारक बघू शकतात. बऱ्याच मूर्त्या नष्ट झालेल्या मूर्त्या आहेत. हाती, बैल, शिव वगैरे सगळ्याच्यावर तुम्ही बघू शकता. कैलास मंदिर मेन लेणे आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत. आतमध्ये आल्यानंतर असं एक खांब आहे बघा, त्याच्यावर असं नक्षीकाम झालेलं आहे. इथे बघा गणपतीची मूर्ती, ही पण तोडलेली आहे. वरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपण खूप तोडलेल्या आहेत. इथे एक काहीतरी मूर्ती टाईप होत आहे, ही तुटलेली ती मूर्ती नाही. अशा पद्धतीने वरती बघू शकतात. हे मुख्य कैलास लेण आहे, कैलास मंदिर वरून काम केलेलं आहे. भाई जान दो यार, ये रास्ता शिवलिंग इथे है मंदिर. फोटो काढा, फोटो काढा. 2 मिनिट इकडे या. काय गर्दीच गर्दी.
सगळा शनिवार रविवारचा बाजार भरला इकडे. मारुती, हनुमान, अर्जुन, अर्जुन वरती ते हे बाकीचं हे त्यांचा गौरवच आहे ना ते. हे बघा 17 नंबरची लेणी, हे 18 नंबर लेणी, ही 19 नंबर लेणी. ही एक लेणी बघा इकडे 21 नंबरची. ते कुठलं या राजा तो गोंदेश्वरीच इकडे हे नंदी बघू शकतो. इथे विश्व लेणी. वेरूळचा धबधबा चालू झालेला आहे. हे बघा ही किती आपली लेणी मित्रांनो. 25 क्रमांकाची ही लेणी आहे. आणि या लेणी म्हणजे त्यावेळेस कसं असेल बघा ना, बघू शकता तुम्ही, विचार करू शकता. हे शिवलिंग इथे आतमध्ये पण. जय विजय, जय विजय शिवलिंग. पाण्यामुळे तिकडच्या लेणीला जाण्याला हा इथला रस्ता बंद केलेला आहे. तिकडून चालू आहे त्या साईडनी. मग कधी लेणी यात सप्तस्कार मग काही लेणी जाऊ. दमले का रे? या अशा पद्धतीने हा लेण्या बघा मस्त. आता आपल्याला याच्यातले काही माहिती नाही. ध्यानस्थ बसण्यासाठी त्याचा उपयोग केला. अंधार इकडे मारुतीची गर्दी. मूर्त्या बघा इकडे, मूर्त्या. लाईन या अशा पद्धतीने भद्रा मारुतीला गर्दी बघा. हे भद्रा मारुतीचे दर्शन. भारतीय नागरिक प्रवेश तिकीट बघा इथे 25 रुपये असं एक पॉईंट भेटतं. आता आम्ही वेरूळ आणि खुलताबादवरून परत आता आम्ही आलो होतो आपल्या ह्या ताज, छोटा आपला मिनी ताजला आलो. आपला बिबेका मकबरा सोबत आहे मनू दिदी. मनू दिदी हाय कर. तू कशात बसली आज? थार मध्ये ना? गेली का झोप तुझी? कुठे गेली? चला इथं पण हा काढला, तिकीट पण काढलंय. 25 रुपये तिकीट आहे आणि टोकन भेटलेलं आहे. हा बिबेका मकबऱ्याचा प्रवेशद्वार. आणि इकडे हे काका गाईड आहे. कोणाला गाईड लागला गाईड पण आहे.
मुख्यद्वार हा नगारखाना आहे. मुख्यद्वार नगारखाना याला नगारखाना ही वास्तू योजना षटकोनी आकारात आहे. 2 माळ्याच्या या इमारतीत एक मोठी कमान आहे. तसेच याची दोन्हीकडे खोल्या निर्माण केलेल्या आहेत. या इमारतीच्या कोपऱ्यावर 6 छोटे छोटे मनोरे आहेत. मुख्यद्वाराच्या कमानीची उंची जवळपास इमारतीच्या पुढच्या उंची एवढी आहेत. मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर एक मोठे प्रांगण आहे जे बाजूस मोकळे आहे. त्यावरील छत कमानीदार आहे. तसेच आतील भागावर हिऱ्याच्या आकृतीप्रमाणे अलंकार केले आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या लाकडी दरवाजाची उंची जवळपास 4.57 मीटर आहे. हा दरवाजा सागवानाच्या लाकडातून बनवलेला आहे. त्यावर पितळाचे आवरण चढवले आहे. तसेच याला विविध प्रकारच्या भौमितिक आकृतीने सजवलेले आहेत. डाव्या दरवाजाच्या पाठीवर एक लेख उत्कीर्ण आहेत. या लेखानुसार मकबऱ्याचा योजनाकार आतउल्ला नावाची व्यक्ती, वास्तुकार हसरत राय आणि अब्दुल कासिम बेग नावाच्या अधीक्षक दरोगा यांच्या उपस्थित हिजरी संवत 1071 म्हणजे 1660 ते 61 मध्ये या मकबऱ्याचे निर्माण कार्य पूर्ण झालेले असे आपल्याला शिलालेखावरून माहिती येते. चला बघू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीने आतून हे नक्षीकाम केलेलं आहे. ते गोगोबा टेकडी आणि तिकडे आपला तिरंगा. समोर चालत आल्यानंतर आपण बघू शकतात मागचा हा नजारा. आता दिवस माळायचा टाइम झालेला आहे. दिवस माळला आहे जवळपास. आणि हा परिसर आणि रात्री लाईट लागल्यानंतर फार चांगला नजारा दिसणार आहे. आणि इकडे आपण बघू शकतो हा परिसर बीबी मकबराचा परिसर. समोर बीबी का मकबरा, त्याच्यावरती कळस आहे. आणि आमचे ते फोटोग्राफर तिकडे फोटो काढत आहे. चला आज आमच्यासोबत आहे शौर्य पाटील, सृष्टी दिदी, पृथ्वी दादा, मनू दिदी. हाय मनू. आपण आज आलोय छत्रपती संभाजीनगर मध्ये. कुठे? संभाजीनगर. हा बीबी का मकबरा आहे. ऐतिहासिक वास्तू आहे 1606 मध्ये बांधलेली. तर आपण तिला आज भेट देणार आहोत, ते बघणार आहोत आणि आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांना तो दाखवणार आहोत. आणि मनू दिदी बोलते किती व्हिडिओ काढतात, टीव्हीवर बघतो आम्ही. चला हा शौर्य पाटील ते चाललेले आहेत पुढे. चला बघा ते वरती, चला तिकडे. आणि हे याला काय म्हणते? फाउंटन. सध्या बंद आहे ते. त्यातलं पाणी पण घाण झालेलं आहे. त्या काळी कसं असेल, भारी असेल ना. आणि तिकडे आबा गोगोबा टेकडीचा तो झेंडा तिरंगा तिकडे वरती विद्यापीठाकडचा. हा नंतर हे बघा आपण हे जवळून बघू शकतात मित्रांनो. हे इथं हा वरती आपण एंट्री प्रवेशद्वार आहे. आतमध्ये जाण्यासाठी वरती चाललेले आमचे मित्रमंडळी. हा मकबरा आहे याच्यामध्ये आतमध्ये. हा मकबरा आहे. हा सुंदर मकबरा औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ रबिया दुरानीच्या स्मरणार्थ 1651 ते 1661 निर्माण केलेला आहे. लाल बासाल्ट दगडपासून निर्माण केलेला एक उंच चौकोनी चबुतरा उभा आहे. चबुतऱ्याच्या किनाऱ्यावर जाळीदार वेदिका रेलिंग आहे. चबुतऱ्यावर जाण्याकरता चारी बाजूने पायऱ्या होत्या, परंतु कालांतराने पश्चिमेकडे हैदराबादच्या निजामाद्वारे एक मशिदीचे निर्माण केल्यामुळे पश्चिमेकडे रस्ता बंद झाला. मकबऱ्याच्या चारी कोपऱ्यात 4 अष्टकोनी मनोऱ्यात स्वातंत्र्य उभे आहेत. हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या शीर्ष भागावर घुमटाकार मंडप आहेत. या मिनार सलामी मुद्रेत निर्माण केलेल्या आहेत. या आपल्या अक्षापासून थोड्या बाहेर झुकलेल्या अवस्थेत आहेत. चबुतऱ्याच्या खाली चारीकडे कमानीयुक्त घुमटाकार खोल्या आहेत. या खोल्याच्या छताच्या आंतरिक भागावर हिऱ्याच्या आकृतीची प्रतिकृती तसेच भिंतीवर भौमितिक व वनस्पतिक आकृत्याने अलंकारद्वारे सूचित केलेले आहेत.
चबुतऱ्याच्या दक्षिण भागाला लागून एक आणखी कबर आहे, जिला राबिया दुरानीची दाईची कबर मानली जाते. मकबऱ्याचे मुख्य संरचना चौकोनी आकाराचे आहेत आणि प्रत्येक बाजूला उंच कमानी आहेत. याच्या भिंतीचे खालील भाग तसेच घुमट पांढऱ्या संगमरवर निर्माण केलेले आहेत, जेव्हा की मध्य भाग बेसाल्ट दगडाने बनवला आहे. तसेच चुन्याची लेप देऊन संगमरवर प्रमाणे दाखवण्याचे प्रयत्न केलेला आहे. येथील भिंतीवर चुना आणि विटेची भुकटीचे मिश्रण विविध अलंकार निर्मित केले आहेत. दक्षिणेकडील द्वार हे मकबऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार या अष्टकोनी खोलीमध्ये उघडले आहे. येथे निर्मिती संगमरवराच्या विटेपासून बनलेल्या असलेल्या मुख्य कबरीला बघितल्या जाऊ शकते. मकबऱ्याच्या आतील भागात सुंदर रक्षाद्वार सजलेले आहेत. तसेच प्रवेशद्वार शिवाय अन्य तिन्हीकडे भिंतीने संगमरवराच्या जाळीद्वार खिडक्या लावलेल्या आहेत. मकबऱ्याच्या शीर्ष भागावर एक सुंदर घुमट आहेत आणि कोपऱ्यावर 4 मुनर आहेत. तसेच या प्रत्येक मुनराला लागून एक छत्री आहे. प्रवेशद्वाराच्या ठीक समोरून एक पायऱ्याचा मार्ग खाली जातो. येथे मुख्य कबरीच्या भोवती अष्टकोनी संगमरवरी जाळीदार निर्मिती प्रत्येक घर असतात दिसतात. चला आतमध्ये आपण कबर बघणार आहोत. चप्पल इथे काढायची आणि हे आतमध्ये आपलं बघा, हे समोर काय नक्षीकाम याच्यावरती अशा पद्धतीने नक्षीकाम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे बिबेक मकबरा म्हणून प्रसिद्ध आहे आणि बिबेक मकबरा हे अशा पद्धतीने नक्षीकाम याच्यावरती. ताजमहलची प्रतिकृती आणि बिबेक मकबरा हे मकबरा आहे. आतमध्ये समाधी. अशी जाळी, हे बघा ही जाळी किती भारी बांधकाम जाळीचं. हां तिचं सांगितलं नाही का त्यांच्या मिसेस? हाँ बीबी का मकबरा. औरंगजेबच्या बायकोसाठी बांधलेली ही कबर आहे, त्यांच्या बायकोची स्मरणार्थ. हां मग ते थोडं नाही. आणि ही मस्जिद आहे बघ, ही मस्जिद मुख्य मकबऱ्याच्या समुद्र पश्चिम भागात निर्मित केलेली आहे. असे मानले जाते की हिचे निर्माण हैदराबादचे तिसरे निजाम नवाब मीर अकबर खान, सिकंदर जहा, असफ जहा तृतीय यांनी 1803 ते 1929 मध्ये केलेले आहेत. पूर्वेकडील कमानी दारातून मस्जिदीत प्रवेश केला जातो. जेव्हा ही मागील दोन्ही भिंतीत विटाचा उपयोग जाळीसमोर केला आहे. मस्जिदच्या निर्माणात मुख्य घटकात बासाल्ट घटकाचा उपयोग आहे. त्यावर चुन्याचा बारीक लेप लावलेला आहे. मस्जिदच्या आत स्तंभाची ओळी आहेत आणि या कमानीद्वारे भिंती स्तंभाशी जोडलेल्या आहेत. फरशीवर कमानी उत्कीर्ण केलेल्या आहेत आणि त्या ओळीत आहेत ज्या जान माज असे म्हटले जाते. एका व्यक्तीला नमाज अदा करण्याकरता एका आयताकार जागा निश्चित केलेल्या आहेत. त्याच्या संख्येवरून ही माहीत होते की येथे जवळपास 370 लोक एका जोडी नमाज अदा करू शकत होते. ह्या इथे एका जोडी 370 लोक नमाज अदा करू शकतात, कारण की अशी ही पद्धतीने ही त्यांना अशी आयतकृती ही नमाज पढण्यासाठी हे बनवलेलं आहे. ही मागची साईड आपण बघू शकतो. हे अशी इकडे एक आपला चबुतरा, इकडे जाण्याचा रस्ता बंद आहे. ही मागची ही बाजू गार्डन वगैरे मस्त. और त्या आपला हनुमान टेकडी, तिकडे ते हनुमान टेकडी आहे. ह्या साईडला पण मस्त आहे वातावरण. आणि आंब्याचं झाड बघू शकतात. तिकडे एक इमारत आहे.
अलग रहता जय शिवराय. आज आपण छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. छत्रपती संभाजीनगरच्या भेटीमध्ये आपण प्रथमतः आपण वेरूळच्या लेणीला गेलो. वेरूळच्या लेणीच्या अगोदर भुशेश्वराचं मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर शहाजहानच्या गडीला गेलो, ते आपण दर्शन वगैरे घेऊन परत आपण भाद्रवी मारुतीचं पण इथे दर्शन घेतलं. आणि आता बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगरमध्ये परती ताजमहल म्हणून प्रसिद्ध आहे. या औरंगजेबाच्या पत्नीचा स्मारक किंवा त्यांचा मकबरा म्हणून प्रसिद्ध बीबी का मकबरा होणे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण हे बघू शकतो. त्याला भेट द्या आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लाईट लागल्यानंतर हा नजारा बघू शकतात तुम्ही. चला मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय. आपल्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कारण आपलं बेल आयकॉन घंटी तुम्ही दाबले तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येत राहील. तर आज आपण छत्रपती संभाजीनगरला भेट दिली होती आणि चला बाय. जय जाऊ जय शिवराय.